गुड मॉर्निंग. आणि सकाळ सकाळी माझ्याकडून कान झालेला आहे. माझा गुळ जो आहे तो डब्याच्या बाहेर पडलेला आहे यार. आज सकाळी मी विचार केलं, खूप दिवसापासून माझ्याकडे पडलं होतं गुळ वगैरे बदाम, तर ते आज मी विचार केलं जरा सकाळी सकाळी उठले खाऊ, थोडं चांगलं वाटेल. कैसी लग रही हूँ, मेरा न्यू ट्राइपॉड आ गया है और मैं दूर से शूट कर पा रही हूँ. तुम्ही दिसाल काय त्यामध्ये? देखो ये लोग भी आए मुझे सपोर्ट करने के लिए. ये आर्या, शी इज वेरी सपोर्टिंग. अरे नाम काय? रियांश. एंड ही इज रियांश. और ये मेरा पीछे, I live in पेजी. और इधर हमारी पार्टी हो रही है. पार्टी है. हा खूप छान क्यूट दिसतो. He is hero of our building. तिला हाय कर. हाय बोला हाय गाइस. जोरात बोल हाय गाइस बोल. असं सो माझं लंच पण आलेलं झालं होतं माझं लंच, आणि मी आता फ्रेश होऊन बसली होती. आता मला पॅकिंग माझी स्टार्ट करायची होती, सो मी केली पॅकिंग वगैरे स्टार्ट. हे माझे फेवरेट शूज आहेत बाय द वे, मला खूप आवडतात हे शूज. तर मला उद्या हाफ शिफ्टिंग करायची होती, म्हणजे म्हणून मी नीट पॅक वगैरे करून ठेवत होती. तर उद्या मी अशी एकच बॅग घेऊन जाणार होती, तरी पण मी सगळं नीट पॅक वगैरे करून ठेवलं. कोंबी केली. कोंबी माझी मम्मीने शिकवलं आहे मला कसं आहे कोंबायचं करून इकडं तिकडं, आणि होतं सगळं बॅगमध्ये फिट. ही बॅग पण आपण पॅक करून घेतलेली आहे. हीच बॅग मी उद्या नेणार आहे. त्यामुळे थोडंसं वरती हलकं सामान टाकलं, बिकॉज उद्या तसं जड मला उचलणं होत नाही, म्हणून झालेली पॅकिंग. बघू शकतात मी किती थकलेली आहे, तरी पण अंगातली मस्ती काय जाणार नाही गाईज माझ्या. तर आपण थोडंसं डान्स मूव्स केले, थोडंसं एनर्जेटिक वाटेल, थोडंसं डान्स वगैरे मूव्स केले. मग आपण स्टार्ट केला आपला गेट रेडी विथ मी व्हिडिओ. माझा फर्स्ट गेट रेडी विथ मी होता हा गाईज. मला करायचं होतं. इट्स जुगाडू मेकअप टाईप्स थिंग्स. सो स्टार्ट करते नेल पॉलिशवरून. बघा माझे नेल्स कसे झाले त्या, काय नीट शेप नसतात, मला याला शेप द्यायला लागतं. एवढ्या मुश्किलीने याला शेप देते मी नेल्सला. मी स्टार्ट केला आहे नेल पेंट लावायला. इकडे हे बघा झाले माझे नेल पेंट लावून, किती मस्त दिसतात ते गाईज बघा. आणि नेलपेंट कितीला आहे विचार करा, ओनली 20 रुपीज फ्रॉम द मार्केट, फ्रॉम शनिवार का बाजारमधून मी घेतली आहे फक्त 20 रुपीजला. तरी पण ही खूप चांगली दिसते. महिला फुकवलं वगैरे थोडे, मग मी लावते मॉइश्चरायझर. हे पण ढापलेलं मॉइश्चरायझर आहे माझ्या पप्पाचं. ढापलेलं मॉइश्चरायझर जाऊन झालेलं आहे. मग थोडा कॉम्पॅक्ट वगैरे मी मस्तपैकी चेहऱ्याला लावून घेतला, बिकॉज माझ्याकडे दुसरं कन्सिलर फाउंडेशन माझ्याकडे काही नाही आहे. सो मी कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतलं. त्यासोबत नेल पॉलिश पण खराब झालेली होती थोडी, माझे हात वगैरे लागले होते त्याला. नंतर आता मी जुगाडू लिपस्टिक माझी काढणार आहे. ती लिपस्टिक मला सगळीकडे काम येते. माझी जुगाडू जुडिओमधून आणलेली लिपस्टिक आहे ही, तुम्हाला माहीत असेल स्टारवर लिपस्टिक. आणि ब्रशेस माहिती कितीचे, ओनली 50 रुपीज. दिस इज ऑल्सो फ्रॉम शनिवार का बाजार. बघा एवढं स्वस्त्यामध्ये भेटलं. तर त्याला ब्रशेस आज माझी घाण झाली होती, मी धुवत नाही, मी आजच टाकले आहे धुवायला त्याला. मग परत ते मी मस्तपैकी लावलं त्याला. मला असं वाटलं का हे कमी लागेल, ठीक आहे. हे मी आता माझ्या आईला लावत होती जुगाडू माझं, पण ते बघा तुम्ही कसं लागलं, तुम्हीच बघा एवढं ते लागून गेलं. मला वाटलं कमी क्वांटिटीमध्ये लागेल, बिकॉज ते ब्रशला जास्त लागलं नसेल, बट ते एवढं लागून गेलं भाई. आणि ते मिटतच नव्हतं. मी बाजूच्या आईला लावायचं ट्राय केलं, इकडे ट्राय केलं, बट ते मिटतच नव्हतं. मग मी हाताने ट्राय केलं. मग जेवढं माझं मी ते हाताचं इकडून तिकडून काढून नाकाला इकडे तिकडे सगळीकडे मी ते लावायचा ट्राय केला आहे, तरी पण ते कमी नाही होत आहे. आत्ता कुठं थोडं कमी दिसायला ते लागलं होतं, तरी पण मी ते ट्राय करतच होती. तरी पण ते मला वाटत होती खूप जास्त लागलेलं आहे, बिकॉज मी कधी मेकअप करत नाही जास्त. सो मी कपड्यांनी पण परत ते पुसलं. जस्ट अवर इंडियन गर्ल थीम्स, कपड्यांनी पुसापुसी मी त्याला थोडीशी केली. मग ती लिपस्टिक मी ॲज अ कंटोर ते काय बोलतात त्याला, ते यूज केलं. ती लिपस्टिक गाईज माझी म्हणजे गोट लिपस्टिक आहे. मी सगळीकडे ती यूज करते ॲज अ ब्लश, कंटोर वगैरे, नाकाला, चिनला, डोळ्यांना, कुठे पण सगळीकडे मी ती लिपस्टिक लावते. मग मी काढली माझा ब्लश नाही काही, ती पण लिपस्टिकच आहे. हाय माझा ब्लश, ही पण जुडिओतूनच लिपस्टिक आणलेली आहे, ते पॅकमध्ये भेटतात ते. दिस इज माय हायलायटर. हे चांगलेवाले हायलायटर आहेत, हे चांगले आहे हायलायटर. हे मला एका इव्हेंटवरून मी घेतलं होतं. हे चांगले हायलायटर आहेत. तर मी थोडंसं त्यांनी तर हायलायटर पण मी डोळ्याला ॲज आय शॅडो म्हणून लावते. मग इकडे मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. लिप लायनर एकदम मस्तपैकी माझा फेवरेट लिप लायनर आहे हा पण मार्सचा आहे. चांगलं शेड आहे. ब्राऊन शेड्स गोज ऑन ऑल गाईज आहे, मला तरी असं वाटतं. ऑल स्किनवर जातं ब्राऊन शेड. मस्तपैकी माझी लिक्विड लिपस्टिक ही पण चांगली मला इव्हेंटवरूनच भेटलेली आहे. ती घेतली मस्तपैकी, बाकी सुंदर दिसते मी. मग लूज पावडर नाही तर आपण त्याच्यावर लावलं आहे थोडंसं कॉम्पॅक्ट परत लावून घेतला आहे. मग हे काजळ, थोडासा लूक
काजळ लावलं आहे ते लायनर टाईपमध्ये दिसायला, म्हणून ते मी लावलं आहे. दिस इज माय फायनल लुक. कशी दिसते आहे मी, हा आहे माझा जुगाडू मेकअप. अँड ट्रस्ट मी गाईज, फक्त मी इन्स्टावर बघून बघून केलं आहे. तर मिडल क्लास गर्लीज तुम्ही लोक असं ट्राय करू शकता. त्या अरे खूप जुगाडू लिपस्टिक घ्यायची, लावून टाकायची इकडं तिकडं, मस्त मी गोरे गोरे. ऑटो नहीं मिल रहा मुझे, उबेर वगैरह पे भी बुक नहीं हो रहा है यार. ये कैमरा कितना गंदा दिख रहा है. तो अभी मैं देख रही हूँ किधर मिलता है कि नहीं मुझे ऑटो. अभी आगे चल के जा रही हूँ. ट्राइपॉड नहीं लाया मैंने, सोचा नहीं लगेगा, बट ये तो मेरे साथ किस्सा हो गया. मेरे को ऑटो नहीं मिल रहा है. ज़्यादा ओवर नहीं लग रहा है क्या मेकअप वेकअप? थिंक सो नहीं 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 ठीक ही लग रही हूँ, डिसेंट ही लग रही हूँ. आई थिंक सो. नहीं मिला और मैं चलते चलते 2 किलोमीटर तो मैं चल गई. अभी और शायद 2.5 समथिंग किलोमीटर बाकी है और 30 मिनट मुझे चलना है. और मैं सोच रही हूँ कि आगे मिल जाएगा. ऐसे मैं चलते चलते आगे 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 आई, बट मिला ही नहीं मुझे आगे. अब आधा घंटा हो गया मैं चल रही हूँ और ढूंढ रही हूँ रुक रुक के. किलोमीटर अभी रह गया है गाइस. कितने ऑटो वालों को पूछा, सब नहीं 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 बोल रहे हैं. और एक तो सिर्फ 3 किलोमीटर के लिए 150 रुपये बोल रहा है. 3 किलोमीटर के लिए 150 रुपये कैसे दूँ? अगर पता होता ना इतना प्रॉब्लम होने वाला है ऑटो ढूंढने में, तो नहीं. मैं मम्मी के काम से जा रही हूँ एक्चुअली, कुछ तो लेना है मुझे उधर से सामान, इसलिए मैं जा रही हूँ वो जगह पे. बट मिल ही नहीं रहा है ऑटो. अगर मुझे पहले पता होता ना, मैं बहुत दोपहर को ही निकल गई होती. तो जी शाम में मस्त मैं कि गेट रेडी विथ मी वीडियो बनाती हूँ, फिर निकलती हूँ. बट यार सारा पचका हो गया मेरा, चल चल के देखो हालत कैसी हो गई, सब निकल गया सब. फायनली ऑटो भेटली होती मला, पण ट्रॅफिक पण खूप होतं आणि ऑटोवाल्याला पण नीट रस्ता नव्हता माहिती. मग नंतरून आम्ही गेलो झुडिओमध्ये, बिकॉज माझ्या फ्रेंडला शॉपिंग करायचं होतं. माझं जे काम होतं ते झालेलं होतं. मग आम्ही गेलो मस्त झुडिओमध्ये. भेलपुरी, कॉफी टाईम.